पूर्ण समृद्धी महामार्ग तुम्हाला दिसत असेल. समृद्धी महामार्ग म्हणजे सायदारा इंटरचेंज, समोर जे मुंबई नाशिक महामार्ग, इथून आपण मुंबई ठाण्याहून येऊन या मार्गाने हा जो दिसत आहे या मार्गाने आपण नागपूरच्या दिशेने जाणार आहोत. नागपूरमुळे समृद्धी महामार्गाचं मुख्य इंटरचेंज माहिती असेल तुम्हाला, सायदारा इंटरचेंज. अनेक व्हिडिओ अपलोड केले, पण हा व्हिडिओ बघा, क्लिअर कट तुम्हाला दिसतो किती मोठा म्हणजे इथे काम सुरू आहे ते. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण निघालो ते वडपे या ठिकाणाहून पुढे सायदारा इंटरचेंजपर्यंत. मुंबई आणि ठाण्याहून समृद्धी महामार्गाने थेट नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची अपडेट म्हणजेच मुंबई नाशिक महामार्गाला थेट समृद्धी महामार्गाचे जोडणाऱ्या साई इंटरचेंजचे काम आता अगदी अंतिम टप्प्यात आले. हा इंटरचेंज कसा आहे, त्यामुळे तुमचा प्रवास किती सोपा होणार आणि हे काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. अशा प्रकारे आपण वडपे येथून पुढे निघून सायदारा इंटरचेंजच्या दिशेने चाललेलो आहोत. सर्वप्रथम मुंबई नाशिक महामार्ग हा सांगरेली रिसॉर्टच्या इथला जो मार्ग आहे वडपेच्या पुढील, तुम्ही पाहू शकता अर्धा निम्मा मार्ग हा पूर्ण मातीने आहे आणि जे काही 1-2 लेन आहे ते डांबरीकरणाचे. या मार्गाला नित्याचीच बाब म्हणजे अशी वाहतूक कोंडी, आणि अशी वाहतूक कोंडी झाल्यामुळे आपल्याला ज्या बाईक्स वगैरे ज्या इतर गाड्या त्या अशा जो रस्ता बनवलेला नाही आतापर्यंत मातीचा दिसतोय त्यावरनं प्रवास करावा लागतो. आणि हा मातीचा रस्ता त्याच्यासोबत असलेला डांबरीकरणाचा रस्ता यांच्यामध्ये बराच गॅप असल्या कारणाने कधी कधी इथे अपघात घडतात, कंटेनर्स पलटी होतात. त्यामुळे इथून शक्यतो वाहने व्यवस्थित चालवावे. आणि आपण अशा प्रकारे सायदारा इंटरचेंजकडे जात असताना सांगरेली रिसॉर्ट इथून पुढे निघालेलो आहोत. आतापर्यंत मुंबई किंवा ठाण्याहून समृद्धी महामार्गावर जायचं असेल तर आपल्याला इगतपुरी किंवा मुख्य एंट्री पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागायचा. मुंबई नाशिक हायवेवरील ट्रॅफिकमुळे प्रवाशांचा खोळंबा व्हायचा, पण हा मनस्ताप कायमचा दूर होणार आहे. कारण ज्या वळणावरनं आपल्याला समृद्धी महामार्गावर जायचे असे सायदारा इंटरचेंज आता अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन टपलेले आहे. त्याचे काम देखील खूप जोरात सुरू आहे. आणि मेन सायदारा इंटरचेंज हेच आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जाणार आहे, सर्वात मोठी एंट्री पॉईंट असणार आहे. सायदारा इंटरचेंज हा वडपे आमने दरम्यान तयार होत असून तो थेट मुंबई नाशिक द्रुतगती महामार्गाला समृद्धी महामार्गाशी जोडतो. हा मार्ग सुरू झाल्यावर ठाणे, मुंबई, कल्याण आणि नवी मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना थेट हायवेवरूनच समृद्धी महामार्गावर एंट्री मिळेल. तुम्हाला कोणत्याही स्थानीय ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारे आपण सांगरेली रिसॉर्टतून पुढे आलेलो आहे. आणि याच परिसरात तुम्ही डाव्या हाताला पाहिलं तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे विरार इंटरचेंज येथून आलेला मार्ग दिसेल. आणि आपल्या उजव्या हाताला पाहिल्यास आत्ताच्या घडीला नागपूरला जाण्याकरता आपण समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणाहून वळण घेतो ते वळण म्हणजे आपल्या उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता. हा जो कंटिन्यू वळण घेऊन गेलाय तो समृद्धी महामार्गाच्या दिशेने.
ताज्या अपडेटनुसार सायदारा इंटरचेंजच्या मुख्य पुलाचे आणि वरणाचे काम जवळपास पूर्ण होत आहे, जे मी आता काही दिवसापूर्वी आपल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये दाखवले होते. आणि आता आपण त्याच ठिकाणी चाललो आहोत. ते काम किती अंश बाकी आहेत आणि किती झाले ते पाहूयात. आणि वरपे टेकडीजवळ जो पूल आहे त्याच्या पुढे आल्यावर हा मार्ग आता रुंद करण्यात येत आहे. तुम्ही डाव्या उजव्या हाताला पाहिलं तुमच्या लक्षात येईल की इथे जो मार्ग तो ऑलरेडी वाढवण्यात आलेला आहे. आणि या वाढवलेल्या मार्गावर सध्या कंटेनर्स वगैरे उभे असतात. आणि काही क्षणांचा प्रवास करत आपण सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक जवळ पोहोचतो. इथे तुम्ही मातीचा ढिगारा वगैरे पाईप वगैरे पाहून अंदाज लावू शकता. या सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिकच्या अगदी समोरच सायदारा इंटरचेंज म्हणजेच समृद्धी महामार्गावर जाणारे मुख्य वळण लागणार आहे. आणि अशा प्रकारे आपण समृद्धी महामार्गावर जाणारे जे मुख्य वळण आहे त्या ठिकाणावर प्रवेश करत आहोत. हा सायदारा इंटरचेंज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा प्रवास अत्यंत सुसाट आणि विना अडथळा होणार आहे. आणि तुम्ही कामे पाहू शकतात, रस्ते जे ते पूर्णपणे तयार झालेले आहेत. आता आपण ज्या मार्गाने चाललो याच मार्गाने आपल्याला नागपूरला जाण्याकरता आपल्याला हा मार्ग वापरावा लागणार आहे. तसेच या सायदारा इंटरचेंजहून गुजरातच्या दिशेने किंवा दिल्लीच्या दिशेने जाण्याकरता सुद्धा आपल्याला याच मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. सायदारा इंटरचेंज खास आपल्यासाठी आपले मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही पाहू शकता किती भव्य प्रकारचा हा इंटरचेंज. पूर्ण समृद्धी महामार्ग तुम्हाला दिसत असेल. समृद्धी महामार्ग म्हणजे सायदारा इंटरचेंज. समोर जे मुंबई नाशिक महामार्ग, इथून आपण मुंबई ठाण्यावर येऊन या मार्गाने हा जो दिसत आहे या मार्गाने आपण नागपूरच्या दिशेने जाणार आहोत. इथे कामे सुरू आहेत खूप सुंदर असे. कारण आपल्याकरता आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी योगेश आत्मा आंबवले. नागपूरमुळे समृद्धी महामार्गाचं मुख्य इंटरचेंज माहिती असेल तुम्हाला. सायदारा इंटरचेंज अनेक व्हिडिओ अपलोड केले, पण हा व्हिडिओ बघा, क्लिअर कट तुम्हाला दिसतो किती मोठा म्हणजे इथे काम सुरू आहे ते. हा सायदारा इंटरचेंज म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील वडपे आणि आमने गावांच्या दरम्यान जो स्थित आहे असा हा सायदारा इंटरचेंज. सदर हा सायदारा इंटरचेंज में मेगा हायवे एकत्रीकरण. हा इंटरचेंज समृद्धी महामार्ग, मुंबई नाशिक हायवे NH 160 आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे JNPT महामार्ग या तीन मोठ्या मार्गांना एकत्र जोडणारा एक मोठा कनेक्टिंग सर्कल आहे. ॲक्च्युली आता आपण जाताना चुकीच्या मार्गाने चाललो आहोत. आपल्याला जो आपल्या डाव्या हाताला मार्ग दिसत आहे उतरण, त्या मार्गाने जायला पाहिजे होते, परंतु आपण ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने पुन्हा मागे निघालेलो आहोत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना आता कसारा घाट किंवा इतर अंतर्गत रस्त्यांवरून न जाता थेट या इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळवता येणार आहे.
सदर या इंटरचेंजमुळे मुंबई ते नागपूर दरम्यानच्या प्रवासाचा वेळ केवळ 8 तासांवर येणार आहे। तसेच मुंबई नाशिक दरम्यानचा प्रवासही सुसाट होणार आहे। आणि अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या समोर निघत आहोत, ज्या ठिकाणी आपण एंट्री घेतली होती। आणि आपण पुन्हा एकदा मुंबई नाशिक महामार्गावर आलेलो आहोत। आपण वरच्या टप्प्यावर जाऊन आलो साई इंटरचेंजच्या। आता जो खालचा भाग आहे इथून आपण प्रवास करणार आहोत। सायदारा इंटरचेंज म्हणजे समृद्धी महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा। समृद्धी महामार्गावरील 76 किलोमीटरचा टप्पा इगतपुरी ते आमने हा गेल्या वर्षी म्हणजे जून 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। आणि अशा प्रकारे आपण सायदारा इंटरचेंजच्या इथून प्रवास करत आहोत। माझ्या उजव्या हाताला आपण पाहिलं तर जी भिंत दिसत आहे ती भिंत म्हणजे कल्याणहून येऊन किंवा पडग्याहून येऊन नागपूरच्या दिशेने जाण्याकरता किंवा गुजरातच्या दिशेने जाण्याकरता ते वळण राहणार आहे। आणि शिवसागर एक मोठे हॉटेल गोरेगावचे ठिकाणी। त्याच मुंबई नाशिक महामार्गावरनं प्रवास करत असताना आपण वडपे येथून सुरुवात केलेली आहे प्रवासाला। इथून पुढे ग्लोबल कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण समृद्धी महामार्गावर जाणारे वळण पाहिले। इथून पुढे येतात सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या अगदी समोर असलेले जे वळण आहे समृद्धी महामार्गावर जाणारे ते वळण देखील आपण पाहून आलो। आणि आता आपण चाललो ते पडगा या ठिकाणी, कारण कल्याणकर जेव्हा समृद्धी महामार्गावर येतील तेव्हा त्यांना येण्यासाठी आता आपण ज्या मार्गाने चाललो या मार्गाच्या विरुद्ध दिशेने जो मार्ग आहे त्या मार्गावरनं प्रवास करावा लागणार आहे। कारण कल्याणकरांना एकतर रायते इंटरचेंज या ठिकाणाहून समृद्धी महामार्गावर जावे लागणार आहे किंवा आधारवाडी बापगाव आमने असं करत इथे तलवली या नाक्यावर येऊन डाव्या हाताला वळण घेऊन पुन्हा BGR वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स म्हणजे सायदारा इंटरचेंज या ठिकाणी जावे लागणार आहे। आणि आपण तलवली नाका या ठिकाणी पोहोचलो आहे। इथे देखील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। खास आपल्यासाठी आपले मराठी सतत नवीन नवीन वेगवेगळे रोड अपडेट घेऊन आजचा व्हिडिओ वडपे ते पडगा दरम्यान वाया सायदारा इंटरचेंज आणि हा तलवली नाक्यावर बनत असलेल्या उड्डाणपुलाचा गाडस वगैरे टाकलेला भाग पूर्ण तयार झालेला आहे। तर मित्रांनो, समृद्धी महामार्गाचे सायदारा इंटरचेंज तुम्हाला कसे वाटले किंवा तुम्ही समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे का, तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यावर ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळत राहील। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका। खास आपले मराठी
आणि अशा प्रकारे आपण पडगा टोल नाका या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. मुंबईहून नाशिकला जाण्याकरता जेव्हा आपण मुंबईतून बाहेर निघतो त्यावेळेस मुलुंड इथे आपल्याला सर्वप्रथम टोल नाका लागतो. मुलुंड इथला टोल नाका संपल्यानंतर जो आपल्याला दुसरा टोल नाका लागतो तो म्हणजे पडगा टोल नाका, ज्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. समृद्धी महामार्गावरनं जायचे म्हटल्यास आपल्याला 2 टोल भरावे लागतात. एक समृद्धी महामार्गाचा इगतपुरीवरनं बाहेर निघतानाचा आणि एक इगतपुरीवरून बाहेर निघाला साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतर प्रवास केल्यावर घोटी या ठिकाणचा. असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा. खास आपल्यासाठी आपली मराठी. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रोड अपडेटचं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी, मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.